मंडळी नमस्कार। अतिशय प्रचंड अशा प्रमाणात काल बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। या जनाक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या धोरणावर आसूड ओढण्याचं काम नक्कीच जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत असतील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, खासदार अरविंद सावंत असतील आणि नरेंद्र खेडेकर असतील यांनी केलं। या मोर्चाचं नेतृत्व जालिंदर बुधवंत यांनी केलं। अतिशय प्रचंड प्रमाणात हा मोर्चा निघल्या गेला। खूप मोठ्या प्रमाणात या मोर्चाला शेतकरी व सच्चे शिवसैनिक सहभागी झाले होते। कुठेतरी सरकार शेतकरी विरोधी धोरण घेत आहे का हे सुद्धा सांगण्याचं काम अंबादास दानवे असतील, नरेंद्र खेडेकर असतील आणि जालिंदर बुधवंत असतील यांनी केलं। शिंदे फडणवीस सरकार कुठेतरी महिलांना सुद्धा संरक्षण देण्यात अपयशी ठरलं आहे। अशा घटनासुद्धा महाराष्ट्रात घडल्या आहेत। 2023-24चा पीक विमा अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही। तसेच सोयाबीनला भाव नाही, दुधाला भाव नाही। कुठेतरी यामुळे शासन विरोधी जो काही उद्रेक जनसामान्यामध्ये आहे तो नक्कीच अशा मोर्चाच्या माध्यमातून बघायला मिळत आहे। येणाऱ्या 2024च्या विधानसभेत जालिंदर बुधवंत हे बुलढाणा विधानसभेमधून इच्छुक आहेत। संजय गायकवाड हे शिंदे गटाचे आमदार, स्थानिक आमदार सध्या तिथले आहेत। नक्कीच या भव्य दिव्य अशा मोर्चाने जालिंदर बुधवंत यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब बुलढाण्यातून झाला हे यात तीळमात्र शंका नाही। महाविकास आघाडीमध्ये ही जागा कोणाला सुटते हे येणारा काळ ठरवणार आहे। नक्कीच उद्धव ठाकरे ही जागा स्वतःकडे ठेवतील यात सुद्धा शंका नाही। संजय गायकवाड यांना जालिंदर बुधवंत येत्या विधानसभेत आव्हान देऊ शकतात का? आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। आणि कुठेतरी हा बुलढाण्यात निघलेला जनाक्रोश मोर्चा एवढा भव्य दिव्य होता की या अगोदर कोणताच जनाक्रोश मोर्चा या अगोदर बुलढाण्यात निघाला नाही। रविकांत तुपकर यांनी सुद्धा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु हा जनाक्रोश मोर्चा खरंच खूप भव्य दिव्य होता। नक्कीच तुम्हाला काय वाटतं? येणाऱ्या विधानसभेत बुलढाणा विधानसभेमधून जालिंदर बुधवंत विजयी होतील का किंवा संजय गायकवाड परत निवडून येतील? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। धन्यवाद। व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार।